आधारावर म्हणतोय मग समोर येऊन सांगा 13 तारखेच्या आत मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एकच आहे महाराष्ट्रातलं. नसता तुम्ही तरी सिद्ध करून द्या मराठा आणि कुणबी एक नाहीये. पण माझ्या समोर येऊन तिकडे मीडियात गप्पा ठोकू नका, तिकडे बसू. इथं समोर बसा मला सांगा की मराठा आणि कुणबी एक नाही. मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक. सरसकट द्या, ज्याला घ्यायचं ते घेईल. इथं काय जोर जबरदस्ती नाहीये कोणाला. ज्याला प्रमाणपत्र काढायचं कुणबी तो काढील, ज्याला नाही काढायचं तो काढणार नाही. ज्याला मराठा म्हणून राहायचं तो मराठा म्हणून राहील, ज्याला कुणबी म्हणून राहायचं तो कुणबी म्हणून राहील. गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल. ज्याला घ्यायचं ते घेतील. हैदराबादचं गॅजेट सुद्धा 13 तारखेच्या आत लागू करा. तुम्ही बदलू शकता, आम्ही का बदलायचं नाही. यांनी जजेस पाठवले होते त्यावेळेस हे सुद्धा स्वतः त्या बैठकीला होते. महाजन साहेब सुद्धा, सचिव यांनीच पाठवले, 7 मंत्री सुद्धा यांनीच पाठवले. म्हणजे जे कायदा मंडळात कायदा तयार करतात त्या विधानसभेचे त्या विधानमंडळाचे सदस्य तिथे आहेत, सचिव तिथे आहेत. अभ्यासक कायद्याचे आणलेत त्यांनी, घटनेचे सुद्धा अभ्यासक त्यांनीच आणलेत. आणि ते जर आता टिकत नाही म्हणतात ह्याचा अर्थ हे डाव आहे. मग आम्हाला मराठा आणि कुणबी एकच आहे ना. 83 क्रमांकाला कायदा सांगतोय. ओबीसीची ज्यावेळेस यादी झाली त्या यादीमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे. कायद्यापेक्षा मोठं कोण? ते घ्या, सरसकट द्या. तुम्ही हटलात आता उडणारे म्हणून त्या मागणी. आम्ही का हटायचं नाही? त्या बघ मी जिवंत आहे ना तवर यांच्यात ओबीसीत आरक्षण मराठ्यांना घातल्याशिवाय मी सोडतच नाही. मराठा समाजाला जाहीरपणा सांगतो, आता एक कन्फ्युजन करायला लागलं आपल्याला. टेन्शन घेऊ नका, सगळे सोयरे उडत नाही. मराठा ही 83 क्रमांकाला ओबीसीत आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातल्याशिवाय यांना सोडतच नाही. यांनी कितीही आपल्यात कन्फ्युजन पसरायचे तयारी करू द्या. कारण यांनी आता आंदोलन उभा करायला लावलंय. कोणी करायला लावलं हे महाराष्ट्राला माहीत झालं. त्यामुळे यांनी उभा केल्यामुळे आपला मराठा पुन्हा एक झाला. यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. यांनी जर नाही दिलं तर 13 तारखेच्या नंतर 288 उभा करायचे, 288 पाडायचे हे ठरवलं जाणार आहे. देणारेच आपण बनवू, त्या टायमाला कायदा बनवून घेऊ. असं आहे की मुख्यमंत्र्यांचा पक्षाचे नेते तुमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की सगळे सोयऱ्यासाठी आम्ही 1 महिन्यामध्ये कारवाई करू. आणि त्यात युतीत असलेले भाजपाचे नेते मात्र म्हणतात की ओबीसीतून देणं शक्य नाही. या 2 पक्षाच्या 2 वाक्यांकडे तुम्ही आंदोलक म्हणून कसं पाहता? 13 तारखेपर्यंत तरी मी विश्वास ठेवून पॉझिटिव्हच बघणार एक आंदोलक म्हणून. कारण त्या दिवशी बोलताना फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे देसाई साहेबाच्या माध्यमातून की हे आम्ही देणार पण आणि टिकवणार पण. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. फक्त संवाद कमी झाला होता. म्हणलं आम्हाला काय कुणी द्या, आम्हाला पाहिजे आरक्षण. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. पण नाही दिलं तर मराठी सोपरासाप केल्याशिवाय सोडणार नाही. आपण स्पष्ट बोललेलो. आणि मी समाजाच्या बाजूने राहणार आहे. मी कोणत्या सरकारच्या आणि फिरकारच्या आणि विरोधी पक्षाच्या पेक्षाच्या बाजूने राहणार नाही. समाज जे म्हणेल त्या बाजूने मी राहणार आहे. कारण माझ्यासाठी समाज मोठा आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि दुसरं सांगितलं मी गप्प बसणार नाही 13 तारखेपर्यंत. आम्ही आमची तयारी करणार.